ठेंगणा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा आवचित वचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान तुझे बाबा हे देव तुझे बाबा हे देव तरी हासिल भेव पावे तरी हासिल भेव पावे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव अनिकाचे कानी गुणदोष मना नानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव पांडुरंगा करो प्रथम नमन प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्
कलावज्ञ जीवोत्तरार्थावतारम् कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानिशबादापनोदारलक्ष्यम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ पाव। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्मा सद्गुरु एकनाथ महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या पाठातील परिचयाचा अतिशय सोपा 6 चरणाचा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामधून श्री तुकोबराय भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात। विठ्ठल विठ्ठल गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा हा पायी दिंडी सोहळा सद्गुरु नाथ बाबांच्या सानिध्यामध्ये तसंच गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये आपण भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे जातोय आणि त्यामध्ये आजचा आपला किती मुक्काम पंक्ती लक्षात राहते मुक्काम नाही विठ्ठल विठ्ठल। आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी सद्गुरु श्री गुरु बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली सेवा फार वेळ करायचं नाही बरोबर कारण तुमच्यासोबत मी पण चालतो थोड्याच वेळेमध्ये जशी सद्गुरु बुद्धी देतील तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न। विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता उपस्थित माझ्याहून ज्ञानाने वयाने गुणाने तपाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज इथे उपस्थित आहे। सर्वांचाच नाम उल्लेख करण्याची गरज नाही बरोबर कारण कसं होईल फार श्रेष्ठ अधिकाराचे महात्मे इथे उपस्थित आहेत बरोबर त्या महात्म्यांचा नाम उल्लेख आपण करणं म्हणजे ते उगच सोन्याला चांदीचं पाणी चढवल्यासारखं होईल। माऊली ज्ञानोबराय सांगतात का 15.5 रजतवनी तैशी स्तुतींची बोलणी मग काय करायचं उगाची माथा ठेवजे चरणी हेची भले। विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकोबरायांचा आहे 6 चरणाचा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये श्री तुकोबराय भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात बरोबर। भगवत प्राप्तीचा उपाय तुकोबराय सांगतात पण लोकांनी सांगितलं तुम्ही भगवत प्राप्तीचा उपाय आम्हाला सांगतात पण आम्हाला भगवंताची प्राप्तीच कशाला करायची म्हणजे तुम्हाला नाही प्राप्ती करायची मग दिंडीत कसं काय नाही म्हणले पंक्तीला नाही म्हणले दिंडीला येण्याचं आपलं सगळ्यात मोठं साध्य हे काय पाहिजे भगवंताची प्राप्ती। तुकोबरायांनी सांगितलं बाबा तुला देवाची प्राप्ती करायची नाही बरोबर आहे पण तुला सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना म्हटलं हा मग त्यांनी सांगितलं देवामध्ये सुखामध्ये काहीच बदल नाही। विठ्ठल विठ्ठल सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा हा माझ्या पांडुरंगासारखं दुसरं कोणी संपूर्ण जगामध्ये सुखरूप नाहीये नव्हे। सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर विभर गापर रखमादेवी वर तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे आगर मणी नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर सर्व सुखाचे आगर तोहा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर। भगवान परमात्मा आणि सुख हे फक्त नाव वेगळी आहेत बरोबर फक्त नाव वेगळी आहेत मात्र एकच
सद्गुरू शेखर बाबा त्यांच्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत सतत सांगत राहतात. शेखर बाबा दृष्टांत अशा पद्धतीचा सांगतात, जुन्या काळातले मित्र आहेत, जुन्या काळातले मित्र आहेत, जुन्या काळातले मित्र आहेत, पण फरक असा आहे, एक मित्र श्रीमंत आहे तर दुसरा गरीब आहे. गरीब आहे, गरीब मित्र सारखा फोन लावतोय, पण श्रीमंत मित्र काय फोन उचलत नव्हता बरं का. पण एकदा सहज उचलला. का उचलला? इलेक्शनचा पिरियड आहे ना. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत मित्राने गरीब मित्राचा फोन उचलला. गरीब मित्राने लगेच सांगितलं, मला थोडी अडचण आहे, मला थोडी पैशाची गरज आहे, मला थोडी पैशाची गरज आहे. किती पैसे पाहिजेत तुला? म्हटले मला 80 रुपये पाहिजेत. का जुना आहे ना, 80 रुपये पाहिजे. ठीक आहे म्हटला. ठरल्याप्रमाणे 80 रुपये देऊन टाकले गरीब मित्राला आणि तो निघून गेला. पण करार ह्याला व्याज घ्यायची सवय लागलेली होती. हा, त्यांनी सांगितलं 8 दिवसामध्ये तू जर माझे पैसे परत नाही दिले तर मी तुला ह्याच्यावर व्याज लावणार. पण गरीब माणसं महाराज इमानदार असतात. बरोबर 8व्या दिवशी या गरीब मित्राने श्रीमंत मित्राची भेट घेतली आणि त्याला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर त्या श्रीमंत मित्राने सांगितलं, विठ्ठल विठ्ठल. पैसे दिल्यानंतर त्या श्रीमंत मित्राने सांगितलं की बाबा तुझे हे पैसे परत द्यायलास. हे किती पैसे परत द्यायलास? म्हटलं 80 रुपये. माझ्याकडून तू 4 इसा पैसे नेलेलेस मला, आणि मला 4 इसात पैसे पाहिजेत. 80 रुपये हे असलं काय मला कळत नाही. म्हणलं 80 रुपये 100 रुपये मला काही कळत नाही. मला माझे 4 इसा पैसे परत पाहिजे. 4 इसा पैसे परत पाहिजे. त्यांनी सांगितलं बाबा मी तुमच्याकडून 80 रुपये नेले होते, धरा नाही 80 रुपये. त्यांनी सांगायचं नाही, 80 रुपये म्हणायचं नाही, मला माझे 4 इसा पैसे पाहिजे. ह्याला माहित नव्हतं की 80ला 4 इसा म्हणतात, आणि त्याला सुद्धा माहित नव्हतं 4 इसाला 80 म्हणतात. तिथंच एक आमच्यासाठी हा मित्र, आपले सगळे हुशार आहेत बरं का. तिथं दुसरा मित्र आला आणि त्याने सांगितलं कशामुळे चाललंय भांडण? बघ ना म्हणले, माझे याने 4 इसा पैसे घेतले आणि आता परत देत नाही. त्यांनी सांगितलं मी 80 रुपये परत घेतले होते, मी परत द्यावे. त्यांनी सांगितलं हे पहा, 80 रुपये त्याने घेतले आणि 20-20चे 4 गट्टे त्यांनी केले. आपल्या स्वतः वर्षात काय केलं? 4 गट्टे केले. आणि पुन्हा सांगितलं हे बघ तू 4 इसा दिलतेस, आले का 4 इसा? म्हणला आले. 4 इसा 80 रुपये वेगळे आहेत का? नाहीत वेगळे. पण मग ह्याला काय वाटत होतं? ह्याला 4 इसा म्हणतात आणि त्याला वाटत होतं ह्याला 80 रुपये म्हणतात. तसं भगवान परमात्मा आणि सुख हे फक्त नाव भिन्न आहेत एकच. विठ्ठल विठ्ठल. सुखाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यावी लागणार, हे त्याला कळालं. आणि त्याने तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय आता या भगवंताची प्राप्ती मला करून घ्यायची आहे, पण अवघड कोणी न करी सांगत बरं का. अवघड सांगितलं की समाजाला जड जातं, सुलभ ऐकता गोड वाटे. हा, सोपं ऐकलं की बरं वाटतंय. मग तुकोबरायांनी त्याला सांगितलं बाबा तुला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तरी हा सुलभ उपाय, तरी हा सुलभ जगद्गुरु तुकोबरायांनी त्याचं उत्तर इथे सांगितलं. तरी हा सुलभ उपाय, तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ना तर हा सुलभ उपाय म्हटले. याच्यापेक्षा सोपा दुसरा कोणताच मार्ग नाही. जरी तुझं देव व्हावा आहे तरी हा सुलभ उपाय. तुला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची तर हा सुलभ उपाय म्हणले.
पण साधक लोक प्रश्न लय करतात बरं का, लय प्रश्न करतात. पण ते प्रश्न आज मला इथं सांगायचे नाही. बाबांनी पाऊण तासच दिलाय. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ आपण तिकडे वळून. तरी हा सुलभ उपाय तुकोबारायांनी सांगितला. हा मार्ग सोपा आहे. मार्ग किती आहेत काय परत मला कधीतरी हा अभंग घ्यायला सांगा, मग ह्याच्यावर आपण बोलू. पण आज तरी हा सुलभ उपाय सरळ सरळ तुकोबारायांनी सांगितलं. हा मार्ग सोपा आहे. हा मार्ग म्हणजे कोणता मार्ग? अभंगाचं प्रथम चरण. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. वाचून काय प्रेम जर नसेल तर ह्याला काहीच किंमत नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ बाबांचा हरिपाठ. हा सगळे वारकरीत पाठ असनच. विठ्ठल विठ्ठल प्रेमाशिवाय काहीच करण्याला किंमत नाहीये. अंतःकरण शुद्ध करायचं, चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? अंतःकरणाचे विकार बाजूला करायचे आणि भगवंताविषयीचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचं. नाथ बाबा सांगतात भागवतामध्ये, प्रेमे वीण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा. विठ्ठल विठ्ठल प्रेमाशिवाय कशालाच किंमत नाही. बरोबर? म्हणजे काय करायचंय? नुसतंच भगवंताचं गीत गायचं नाही, तर अंतःकरणात प्रेम धारण करायचं. आणि भाव शब्दाचा अर्थ विश्वास आहे. भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा आहे. भाव शब्दाचा अर्थ प्रेम आहे. भावाने जर गीत गायलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. हा समाज लय जमला आहे, सगळ्यांना आवडलं पाहिजे म्हणून आलाप गायलो तर उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल भावाशिवाय कशालाच किंमत नाहीये. बरं का? भृगु ऋषींचा लातो प्रहार भक्तीमध्ये गणला गेला. याचं कारण आहे भाव. जनाबाईंच्या शिव्या त्या सुद्धा भक्तीमध्ये गणल्या गेल्या. याचं कारण आहे भाव. कारण भावाशिवाय भक्ती होऊच शकत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, बळी विना शक्ती बोलून ये, बळी विना शक्ती बोलून ये. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये, भावे विना भक्ती बोलू नये, भक्ती विना मुक्ती बोलू नये आणि बळे विना शक्ती बोलू नये. विठ्ठल विठ्ठल भाव जर असेल तर आपल्या कीर्तन करण्याला अर्थ आहे. भाव असेल तर अर्थ आहे. हा मी स्वर असेल तर अर्थ आहे असं नाही म्हणाल. बरं का? हा समाजामध्ये जर दिंडीमध्ये जर आपल्याला गायचे तर स्वर लागेल. बरोबर? इथं स्वर लागेल. पण भगवान परमात्म्याची प्राप्ती करूनच घ्यायची तर बांधावर जरी म्हणलं तरी सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त होणार आहे. अटी एकच आहे, भाव पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भगवान परमात्मा पाहिजे तर भावे गीत गायलं, चित्त शुद्ध करून या भावे गीत गावे म्हणतात महाराज. बरोबर? हे आहे मुख्य साधन. पण कसं असतं, डॉक्टराने काही जर औषध दिलं तर ते काही पथ्य सांगतात आणि काही कुपथ्य सांगतात. पथ्य असं सांगतात की त्या औषधाची जी क्वालिटी आहे ती ते पथ्यासोबत जर ते औषध घेतलं तर ती वाढते. आणि कुपथ्य याच्याकरिता सांगतात की आपण जे दिलेलं औषध आहे त्याचा प्रभाव पडावा. हा
नसतर लोक सांगतात थोडी ऍसिडिटी झाली, अहो मग आताच पोहे घेतले, आताच पंगत आणली, आताच चहा घेतला, तरी बी म्हणतात ऍसिडिटी झाली. नाही म्हणले गोळी बी घेतोय ना, विठ्ठल याला किंमत नाहीये बरं का. पथ्य पण आणि कुपथ्य पण. तसं भगवंताचं नामचिंतन करताना, भगवंताचं गीत गाताना चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गायचं हे खरं आहे. पण याच्याकरिता काही पथ्य सांगितले आणि काही कुपथ्य सांगितले. पथ्य म्हणजे काय तर हे तुम्ही करा, हे तुम्ही घ्या. आणि कुपथ्य म्हणजे काय तर हे तुम्ही करू नका. त्याच्यातलं सगळ्यात आधीचं पथ्य आपल्या भक्तिशास्त्रामध्ये काय जर असेल तर पथ्य नाम विठोबाची. आता इथे आपल्याला भगवंताचं गीत गायचंय, स्मरण करायचंय, गीत गायचंय. मग इथं काय करायचं, इथं काही कुपथ्य सांगितले, हे करू नका, त्यावेळेस तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. मग काय करू नका, अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. महाराज सांगतात अनिकाचे गुणदोष, कानी ना आणि एवढंच नाही, मना सुद्धा ना आणि. विठ्ठल विठ्ठल इतरांचे गुणदोष कानावर तर पडूच द्यायचे नाहीत, पण मनात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत बरं का. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगतात महाराज. पहिल्यांदा सांगतात हे करू नका. काय करू नका तर अनिकाचे गुणदोष कानावर तर पडूच देऊ नका, पण मनात सुद्धा आणू नका. बसले असतील 4-5 जण, म्हणते हे असा आहे तसा, सलग उठून जायचं. आपण मारीत आलो बरोबर. भजनाकडे जास्त लक्ष द्यायचं, भजनाकडे लक्ष द्यायचं. वैयक्तिक जरी तिकडचा मेळ बसत नसला, वैयक्तिक हा, कारण भजनासारखं पुण्यवान काम या संपूर्ण सृष्टीमध्ये दुसरं कोणतंच नाहीये. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याचे गुणदोष कानाला आणायचे नाहीत आणि मनात सुद्धा आणायचे नाहीत बरोबर. मनात सुद्धा नाहीत आणायचे. आता तुम्ही म्हणताल गुणदोष हे एक बोलण्याचा प्रकार आहे. दोष कानी आणायचे नाहीत आणि मना आणायचे नाहीत. म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबा असं तुम्ही करू नका. मग काय करा, महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा. मस्तक कुठं टेकवावं बरं का. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, चित्त शुद्ध करून भावाने भगवंताचं गीत गायचं, हे सगळं खरंय. पण त्याच्याकरिता एक पथ्य सांगितलं, हे करा. काय करा तर संतांच्या चरणावरती मस्तक टेकवत जा. संतांच्या ह्या शब्दाकडे जास्त लक्ष द्या बरं का. विठ्ठल विठ्ठल. पाया पडत असताना कुणाच्या पण पाया नाही पडावं बरं का. संतांच्याच पाया पडावं, संतांच्याच पाया पडावं. हे सगळ्यात जास्त डोकं जागेवर ठेवून विचार करण्याचा विषय. पाया पडत असताना कुणाच्या पडायचं, संतांच्याच पडायचं. नाही म्हणले वय लय मोठे, त्याला रस्त्याने येताना रस्ता पुरत नाही आणि त्याच्या तुम्ही पाया पडता, मग आपल्यात काय परिवर्तन होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या चरणावरती हे मस्तक आपण ठेवायचंय. का ठेवायचंय का तर संतांच्या चरणामध्ये जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, ते आपल्या ठिकाणी येतं मस्तकाच्या माध्यमातून. विठ्ठल विठ्ठल. अनेक अभंग आपल्याला पाहायला भेटतात, अनेक अभंग पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये सर्व संत मंडळींनी संतांच्या चरणावरती, श्री संताची माथा चरणावरी, प्रत्येक संताने माऊलींची कृतज्ञता व्यक्त करत असताना पहिल्यांदा त्यांना नमस्कार केलेला आहे, दंडवत केलेला आहे. कारण संतांनाच संत कळतात बरोबर. म्हणून इथून पुढं पाया पडत असताना हा संतांच्या पाया पडा बरं का. हे मी खिशातलं नाही सांगत, तुकोबराय सांगतात. आणखी एक तुकोबरायांनी सांगितलं काय करा की बाबा बोलत असताना कसं बोला. अभंगाच्या समाधान तुकोबराय सांगतात. आणखी एक पथ्य सांगतो म्हटले तुम्हाला, आणखी एक करा. चित्त शुद्ध करून भावे भगवंताचं गीत गात असताना ही एक करा. काय करा ते वचन वेची जेणे समाधान राहे. बोलताना असं बोला की पुढच्याच्या अंतःकरणाला समाधान वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. लोक सांगतात आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण वाटतंय ते डायरेक्ट बोलत असतो. अरे नाही, त्याला किंमत नाही. परमार्थामध्ये आलोत आपण बरोबर. कुणाला कशा भाषेत बोलतो ते व्यवस्थितपणे माहित पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
हे कार्य करण्याचं ठिकाण हे नाही, बरोबर? इथं सगळ्यांच्या वयामध्ये फरक असेल, सगळ्यांच्या अधिकारामध्ये फरक असेल, सगळ्यांच्या नॉलेजमध्ये सुद्धा फरक असेल, पण इथं सगळेजण आपण गुरुवर्य बाबांच्या सानिध्यात आहोत, सद्गुरु नाथ बाबांच्या सानिध्यात आहोत. इथं प्रत्येकाला बोलत असताना समोरच्या अंतःकरणाला समाधान वाटावं असंच बोलत जा, बरं का? सुरुवात इथून करा, फक्त इथंच बोला आणि पुन्हा तिकडे गेलं की दुसरं बोला असं मी नाही म्हणालो. सुरुवात इथून करा, त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कारण कसं असतं, बोलत असताना त्याचा प्रभाव समोरच्या मनावरती पडत असतो. मी सतत नेहमी सांगत असतो आपलं बोलणं हे होमिओपॅथीच्या औषधासारखं असतं. कसं असतं? होमिओपॅथीच्या औषधासारखं. काय करतं ते? हळूहळू मनावरती परिणाम करतं. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला बोलत असताना कसं बोलावं? माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात, बाबा आपण बोलत असताना कोणाची भुवई सुद्धा रागानं उंचावली नाही पाहिजे. आपण बोलत असताना समोरच्या मनामध्ये आशा निर्माण नाही झाली पाहिजे. आपण बोलत असताना समोरच्या मनामध्ये शंका निर्माण नाही झाली पाहिजे. आणि आपण बोलत असताना समोरच्याचा वर्मस्पर्श नाही झाला पाहिजे, बरं का? म्हणून बोलत असताना माणसाने समोरच्या अंतःकरणाला समाधान वाटेल असं बोलावं, गोड बोलावं. माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात, साचा आणि मबाड थोडंच बोला पण गोड बोला. मी तुले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताची, एवढं तुम्ही करा. आणि आणखी काय करा? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. आणखी काय करा? तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये आपण परोपकार केला पाहिजे, बरं का? नाही आपल्याच्याने जास्त परोपकार करता येत, थोडासा तरी परोपकार करायचा. निश्चितच चित्त शुद्ध करून भगवंताचं भावाने जर आपण गीत गायलं, त्यासोबतच इतरांचे गुणदोष आपल्या कानावरती नाही पडू दिले, मनात सुद्धा नाही आणले, त्याबरोबरच संत महात्म्यांच्या चरणावरती आपण नतमस्तक झालो, त्याबरोबरच दुसऱ्याच्या अंतःकरणाला समाधान वाटावं आपण असं जर बोललो आणि थोडाफार परोपकार केला, तर निश्चितच आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईलच बरं का? हा, चकाराने बोलतो. तुम्हाला माहिती, चकार हा फार मोकार असतोय आणि तो इतरांना बेकार करून सोडतोय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून श्री गुरुबाबांच्या आज्ञेने मला बाबांनी सांगितलं होतं, पाऊण तास कीर्तन करा, बरं का? बाबांनी सांगितलं होतं. अतिशय जेवढं बाबांनी सांगितलं तेवढ्याच वेळेमध्ये चिंतन रूपी सेवा मांडण्याचा प्रयत्न बरोबर आहे. ते साहजिकच श्री गुरूंचं आहे. बोलण्याच्या ओघामध्ये चूक या अभद्र शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा दोष. का बालक बोबडा बोली, का वाकुडा चुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. कसं असतं, लहान बाळाने वाकडं तिकडं पाऊल टाकलं तर आईला त्याचा आनंद वाटतो, आणि लहान्या बाळाचे पावलं हे थोडे वाकडे तिकडेच असतात, बरोबर? बोलणं सुद्धा थोडं
वाकडं तिकडेच असतं. त्याच्यामुळे आईला आनंद असतोच, बरोबर. तसं माझं आता दिंडीमध्ये येण्याचं आहे 10वं वर्ष. किती वर्ष आहे? 10वं वर्ष आहे बाबांच्या सान्निध्यात येण्याचं. म्हणजे साहजिकच तुम्हा सर्वजणांचं अंतःकरण माझ्या बाबतीत कसं आहे, आईला जसं मुलाला सांभाळताना वाटतं तसं तुम्हा सर्वांना माझ्याविषयी वाटतंय, बरोबर. सर्वांच्या अंतःकरणामध्ये मातृत्व भाव आहे. म्हणून जरी माझ्याकडून चुकी अभद्र शब्द केला असेल तरी माऊली ज्ञानोबा सांगतात, जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. छोट्याशा वेळेमध्ये छोटस चिंतन सद्गुरुनाथांच्या श्री गुरु बाबांच्या चरणी समर्पित केलं. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर